हाय फ्रेंड्स, मी नितेश देवाडिगा. हा माझा पहिला व्लॉग आहे यूट्यूबमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कृपया अजून ब्लॉग बघा. कसं आहे की आम्ही दरवर्षी शिर्डी राईडला जातो, पण कधी ब्लॉग काढायला भेटला नाही. गेल्या वर्षी काढलेलं पण ते अपलोड करता आलं नाही. तर त्यामुळे मी गेल्या वर्षीचे काही क्लिप्स आणि ह्या वर्षीचे बाईक राईडचे क्लिप्स हे मिक्स करून एक ब्लॉग बनवलेला आहे. त्यात तुम्हाला शिर्डीचे प्रसादालय, शिर्डीची रूम बुकिंग आणि शिर्डीचं पूर्ण रूम्स कसे असतात त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आणि आमच्या ह्या वर्षीचे बाईक राईडचे स्क्रीन्स सुद्धा आहेत तिकडे, आणि ते तुम्ही बघू शकता. त्याच्यासोबत आम्ही कुठे कुठे फिरलो ह्या वर्षी ते सुद्धा आहे. तर कृपया करून तुम्ही जा, व्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि जर पुढे व्हिडिओ पाहिजे असेल चांगले चांगले असे, तर कमेंट करा न्यू व्लॉगसाठी. धन्यवाद. दादा चला जाऊया, चलो चलो चलो. नमस्कार मंडळी, आपला मोठं व्लॉगिंग चालू झालेला. आज माझा पहिला व्लॉग आहे, पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो ऍक्च्युली मी. तर काय चुकलं असेल तर माफ करा. निघालो आपण शिर्डीला, आणि येतो मागून, आणि प्राचीताईची गाडी सुद्धा आहे आपल्या सोबत. आपण निघालो पुढे, कारण मयूर थांबला येऊन घोडबंदर जवळ, आणि तो आपल्याला सेवा घालतो. तर लवकरात लवकर पोहोचूया. चला बघू मयूर आपल्याला पुढे भेटतोय का, आणि बाकीचं आपण मयूर भेटल्यावर बोलू. चला. कॉलनीच्या बाहेर पडतोय, सगळ्यांच्या पाया पडून झाला, नारळ फोडलं, सगळं झालं मस्त पैकी. चला निघूया आता कॉलनीच्या बाहेर. आता भेटूया मयूर आल्यावर. महाराज की मी निघालो, तुम्ही येता का? सो बघू शकता मयूर आला, कोरडे निघाला, मयूर पण पुढे निघाला. चला आपण पण निघू.
शिर्डीला न्याल का लंगड्या पायाला माझ्या पैठण द्याल का पैठण द्याल का लंगड्या पायाला माझ्या पैठण द्याल का पैठण द्याल का पैठण घालून जर का माईचा येईन तुझी मोरावानी मी होणार पैठण घालून जर का माईचा येईन तुझी मोरावानी मी होणार जाता जाता तोल माझा सांभाळून घ्याल का लंगड्या पायाला माझ्या पैठण द्याल का पैठण द्याल का लंगड्या पायाला माझ्या पैठण द्याल का पैठण द्याल का तुम्ही म्हणे भतर मला शिर्डीला न्याल का कोकणी म्हणे भतर मला शिर्डीला न्याल का तुझ्या वाणीला माझ्या माईक द्याल का माईक द्याल का शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो ठेवली हिनी लाज वाटते का चॉकलेट आवडतात नुसतं चॉकलेट चॉकलेट हे बघा आमच्यातला एक ड्रायव्हर चाललाय पुढे ओ कोरडे ड्रायव्हर ओ रेप्सॉल रायडर बघत पण नाही मेला मागे लुक्का बोलला ऐकतो ए लुक्का बघितला मग भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठवीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिवादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिग्वरन्मनोग्रहेमकिङ्किनीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकं पञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधामयूखरेखया विराजमानशेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालनास्तु करालभालपण्डिका धगद्धगद्धगज्ज्वलद्धनञ्जयाहुतीकृत प्रचण्ड पञ्चसायके धराधरेन्द्रनन्दिनी कुचाग्रचित्रपत्रक प्रकल्पनैक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्मम नवीन मेघमण्डली निरुद्ध दुर्धर स्फुरकुः निशीथिनीतमः प्रबन्धबद्ध कन्धरः निलिम्प निर्झरीधर तर मित्रांनो आता आपण आलो आहे पेरूच्या वाडीमध्ये. तर इथे फक्त मिसळच मिळते, फक्त त्यांची स्पेशालिटी मिसळच आहे. मिसळ आहे आणि बाकी तुम्हाला पेरूचे आयटम भेटतील, जसे की आईस्क्रीम असेल, ज्यूस असेल किंवा असे
काही वेगळे पदार्थ जे ते लोकांनी बनवलेले. तर आता सध्या जस्ट पोचलो, गाडी पार्क केली मागे, तुम्ही बघू शकता. ते पार्किंग खूप अशी मोठी पार्किंगची जागा आहे. खूप असं त्रास घेऊन आम्हाला एक पार्किंग भेटली आहे. गाडी पार्क केली आणि जस्ट आम्ही तो एंट्रन्स जेव्हा आलो आणि असं बघून तर वाटत नाही आम्हाला लगेच जागा भेटेल, कारण खूप वेटिंग आहे. तर तुम्हाला दाखवतो मेन एंट्रन्स कसा दिसतोय ते. तर चला बघूया मेन एंट्रन्सपासून आपण आत जाऊया. तर चला. बघता ना किती गर्दी आहे. इकडे शोधायचं आहे आम्हाला अनिकेतला आणि नयनला. हे दोघं कुठे तरी गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता आणि full इथे houseful. किती गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर बघू शकता एवढी गर्दी आहे. आणि आम्ही इकडे वेटिंग काउंटरजवळ उभे आहोत. अनिकेतला कॉल केलेला. अनिकेतने म्हटलं की वेटिंग काउंटरजवळ येऊन थांबा, आम्ही येतोय तिकडे. तोपर्यंत आपण फिरू, आजूबाजूला फिरूया आणि तुम्हाला दाखवतो. चल. तर आता आलो आपण इकडे एक फिरूया. इकडे तर तुम्ही बघतायत अशा नेमप्लेट वाचा. इकडे आहे ज्योतिषीचं मार्गदर्शन, पेरूचा स्टॉल. तर आपण पेरूच्या स्टॉलमध्ये जरा बघूया. आम्ही पेरू कापायला गेलो, सगळ्यांना पेरू कापायला घेऊन गेलो. आपण इकडे बघूया लोणचे सुद्धा आहे. पेरूचे लोणचं पण आहे तिथे आणि चॉकलेट्स. बघण्यासारखे भरपूर काही, म्हणजे गर्दी असेल तर तेवढ्यात तुम्ही फिरू शकता. आणि काय शॉपिंग करायचे तर शॉपिंग करू शकता. इकडे तुम्ही अँटिक्स सुद्धा बघू शकता. वेगवेगळ्या अँटिक्स सुद्धा आहेत. तर बघूया पुढे. ओ माय गॉड, सोडा क्लब. सोडा क्लब आपण दाखवूया इथे. फक्त सोडा आहे, दुसरा काही नाही आहे. ते या इथे नाही. आपण आता अजून इथे रेस्ट करायसाठी लोकांना खूप जागा आहे, कारण वेटिंग खूप असतं या ठिकाणी. तर त्याच्यामुळे इथे धोका वगैरे आहे, बसायसाठी जागा आहे. गर्दी एवढी आहे फक्त मिसळसाठी. तर चव कशी असणार तर त्यावरूनच अंदाज घ्या तुम्ही की चव अतिउत्तम असणार. आता बघू, अजूनपर्यंत आम्ही तर चव घेतलेली नाही आहे. वेट करतो आमचा नंबर येण्याचा. जसंच नंबर येणार तर आम्ही जाऊ आतमध्ये आणि टेस्ट करून तुम्हाला सांगू की कसं आहे काय आहे. तोपर्यंत जागा फिरत बसू काय नाही. तर आता आपण मागे बघूया. एक आय थिंक फ्रेम पण काढलेला आहे. हे कटआउट आहे इथे, सेल्फी पॉइंट. पेरूची वाडी. चल. आणि इथे बसायसाठी जागा आहे. इथे लहान मुलं खेळू पण शकतात. आणि खूप सुंदर असं झाडांच्या मध्ये. मी बोलत होतो की मी सांगत होतो यांना प्रेक्षकांना की असं झाडाच्या मध्ये काय कॉन्सेप्ट काढली असणार. आणि खूप मस्त आहे, कारण लोक आता सिटीमध्ये राहत आहेत तर त्यांना एवढं झाडं नाही दिसत, खूप कमी असतात. ते भाज्या पण विकायला बसलो तर तुम्ही शॉपिंग पण करू शकता. जर तुम्हाला भाज्या काय पाहिजे असेल तर टेन्शन नाही. आपल्याला घरात आलात तुम्ही आणि रात्री जाऊन घरी जेवण बनवायचं असेल तर टेन्शन नाही आहे. आता सध्याला आपलं नाव अनाऊन्स झालेलं आहे आणि केकचं नाव अनाऊन्स झालेलं आहे. तर आपल्याला आधी जाऊन टेबल पकडायची गरज आहे, नाहीतर आपल्याला हाकलतील परत. चला आधी जाऊया, आपण टेस्ट करूया आणि मग तुम्हाला सांगूया. तोपर्यंत थोडा वेळ तुम्ही थांबा, आम्ही आतमध्ये एंट्री घेतो. गर्दी बघा, गर्दी. जाम गर्दी आहे. गर्दी बघा इथे. गर्दी दाखवू आता. चल ना.
आईस्क्रीम लेगा पर एक बाल भारती काय बोललास तू आता? अरे मेनू मध्ये बघा तर मेनू बघायला गेला तर मिसळ प्लेट आहे, मिसळ भाकरी हा. आहे, शेव रस्सा आहे, फक्त मिसळ आहे, मिसळ पार्सल सुद्धा आहे, परत शेव प्लेट आहे, मटकी प्लेट आहे, एक्स्ट्रा पाव, एक्स्ट्रा पापड, दही वाटी, एक्स्ट्रा भाकरी, गुलाबी जलेबी, पकोडा भजिया. पण ते सोड तू चहा, पण तू चहाचं काय बोलत होतास ते सांग. तर मी आता असंच वाचत होतो इकडे पेरू लस्सी, पेरू आईस्क्रीम, पेरू ज्यूस बघितला. तर हे तर आपण नॉर्मली बघतो, पण मी आता नवीन इकडे बघितलंय पेरूचा चहा. तर मी आता एक्सायटेड आहे पेरूचा चहा टेस्ट करण्यासाठी. आपण एक आता मागवतोच आहे एक मागवणार, पेरूचा चहा. लास्टला मागवणार. बघू आता टेस्ट करून ते कसं आहे पेरूचा चहा. आणि चहा पण वेगळा आहे, गुळाची जलेबी. पेरूचा चहा पण वेगळा आहे. तू बघ. नयन खूप डाएट कॉन्शियस आहे, तर नयन गुळाची जलेबी खाऊ शकतो. त्याला गोड खूप आवडतं, कारण तो एक स्वतः एक गोड प्रकृतीचा माणूस आहे. नयन तुम्ही ते खाऊ शकता, तुमचं डाएट वाईट सगळं नीट आहे. गुळाची जलेबी. पण तो सध्याला जिमला जातो, तू त्याला ऑलरेडी एवढं सगळं देतोय, त्याला आता किती मेहनत करावी लागणार नाही शंभर. तो नाही तो गुळाची जलेबी खाऊ शकतो. गुळ हे चांगलं असतं, नाही, पण मी काय ऐकलंय नयनचं लग्न ठरणार आहे आता लवकरच. त्याच्यासाठीच ते जिम लावतो. आपला एक विषय चालू होता लग्नाचा, तो आपण पुढे बोलूया, कारण हे सगळे आता लाईनीत आहेत. 1 2 3. माझं सोडून द्या, मी फक्त 24 वर्षाचा आहे. गिन तू गिन नाना गिन. तर आपण पुढे पेरूचा चहा हा टेस्ट करणार आहोत. डायरेक्ट पेरूचा आधी चहा, आपण मिसळ. मिसळ हे सगळं टेस्ट पण करूया. हे कसं ते युनिक वाटलं जरा पेरूचा चहा. तर बघू आता काय मेनू टेस्ट. बघताना तो पेरूचा चहा हा एकदम खूप युनिक वाटलाय. तर सगळं आपलं टेस्ट करून झाल्यानंतर आपण एक पेरूचा चहा नक्कीच पिऊया. चला. तर मित्रांनो मिसळ आली आहे, 2 ज्यूस दे, 4 नंबर. फरसाण आहे, पापड दिले, पाव आहे, तर्री तू तरी टाक आणि एकदा खाऊन दाखव. तरी आहे, दही पण दिली आहे. तर जरा आपण जरा तरी मिक्स करतो, नाहीतर तेल येईल सगळं आणि घशाला लागेल. आता बालवरती खूप डाएट कॉन्शियस आहे. नाही बाबा, आयुष्यात कधी डाएट नाही केलं. फिर घुसने को प्रॉब्लेम होगा क्या? बाल भाई तेरे घुसने को प्रॉब्लेम होगा? ते घशाला वेगळी शेक देतो तो. खाऊन दाखव कसं आहे. सांग हे ओव्हर हाईप विचार आहे. केलेलं हा. तर कसं चांगली आपण जेव्हा बाहेर खातो हा. स्पायसी एकदम असं कधी कधी लागते घशाला, तशी अजिबात नाही. एकदम असं प्रॉपर मेंटेन केलेलं स्पाइस आणि जे काही मसाले टाकलेले आहेत एकदम अत्युत्तम मस्त आहे. पावासोबत खाऊन बघतो. हो हो, पाव पण गरम केलेले आहेत. काय बोलायचं, काय बोलायचं मला? खाऊ द्या, नंतर बोलू आपण. कसं आहे सगळ्यांनी सांगा. एक नंबर कांदा भाजी एकदम मस्त कुरकुरीत आणि खूप चांगलं. चला. प्रवास ज्याच्यासाठी चालू केलेला त्या ठिकाणी येऊन आपण पोचलो आहोत. फक्त काही क्षण लांब आहोत आपण मंदिरापासून. तर आजचा प्लॅन असा आहे की आज दर्शन नाही घेणार. आज इकडे आम्ही सगळे एकत्र आहोत. नाही,
टिकत तर आहोतच. आज आम्ही इकडे सगळे म्हणजे रात्री स्टे करणार आणि सकाळचं दर्शन घेणार. सकाळी 7चं दर्शन बुक केलंय अनिकेतने. सकाळी 7चं दर्शन करणार. दर्शन झाल्यावर आम्ही लगेच मग पुढच्या प्रवासाला सुरू करणार, म्हणजे परतीचा प्रवास मुंबईला. तर आज रात्री मी जे काय प्रसाद आहे ते घेऊन आम्ही साईडला होऊन जाणार, म्हणजे काय उद्याला घाई गडबडी नसणार. कसं आहे की आता मोस्टली जे संस्थांचे रूम आहेत तिकडेच खालती प्रसाद भेटून जातात, तर मग काय एवढं टेन्शन नाही. मग आपण जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो. आणि मग आम्ही दरवर्षी तसंच करतो की आम्ही आलो की संध्याकाळला आधी प्रसाद घेऊन ठेवतो, मग प्रसाद घेऊन सगळं झालं मग त्याच्यानंतर आम्ही जातो प्रसादाला जेवण जेवायला. शिर्डीला आल्यानंतर काही बाबांचा प्रसाद खायलाच पाहिजे. तर प्रसादाला जेवून मग आराम. सकाळी उठा, बाबांचं दर्शन घ्या. मग अजून एक आता माहित नाही, पंचमुखी हनुमान करून मंदिर आहे इकडे एक आतमध्ये. मोस्टली चांगलं मंदिर आहे, तर साऊथ इंडियन लोकांचं मंदिर आहे. तर तिकडे उद्या जाणार आहे की आज जाणार आहे ह्याचं अजून कन्फर्मेशन मलाही नाही माहित. तर ते तुम्हाला उद्या कळेल किंवा आजही कळू शकतो, बघेन. तिकडे जाताना जर भेटलं काय व्हिडिओ काढायला तर काढू, कारण तिकडेही आता मोबाईल मंदिराच्या आत अलाउड नाही करत. म्हणजे घेऊन जातो आम्ही, पण व्हिडिओज काढायला भेटत नाही. जे काय ते मंदिराच्या बाहेरच काढावं लागतं. सेम शिर्डीमध्ये पण जे काही आहे ते मंदिराच्या बाहेर, मंदिराच्या आत काहीच नाही करायचंय. म्हणजे मंदिराच्या आत मोबाईलच अलाउड नाही शिर्डीमध्ये, सिंपल. आणि संस्थांची रूम तुम्हाला जर बुक करायची असेल ना तर महिनाभर अगोदर आय थिंक सो त्यांचा बुकिंग ओपन होतात. तर महिनाभर अगोदर प्लॅन करा, महिना दीड महिना अगोदर प्लॅन करा. संस्थांच्या साईटवरती जावा आणि आपल्या आयडीनी रूम्स बुक करा. आता आम्ही 3 रूम बुक केलेत, तर बघू काय ते. आला साईंचा दरबार आला. ओम साईराम. हा जो बाईक राईडचा प्रवास आहे ऍक्च्युअल मध्ये सुशांत जंगम आणि अनिकेत कोरडे, म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके जंग्या शेठ आणि रत्सल कोरडे यांनी चालू केलेला. तर त्याच्यानंतर आम्ही एक करून जॉईन झालो. आज बहुतेक मलाही 7-8 वर्ष होत आहे आम्ही एकत्र येतोय सगळं वर्ग. स्टार्टिंगला यायचो तेव्हा आम्ही काय करायचो, डायरेक्ट शिर्डीला यायचो. शिर्डीवरून मग आम्ही शनी शिंगणापूरला जायचो दर्शन घेऊन. शनी शिंगणापूर करून मग रिटर्न यायचो आणि मग शिर्डीला हॉल्ट घेऊन मग पुढे असं करायचं आम्ही. बघा साईंचा गेट नंबर 1. आता इकडेच पुढे आपला द्वारमतीचा हे स्टे, श्री साई समाधी मंदिर.
चलो चलो द्वारमतीला जाऊया. आणि असंही नाही की फॅमिली सकट आलात तरी खूप चांगलं आहे. आणि मोस्टली बाहेर रूम बघण्यापेक्षा जर तुम्ही आधीपासून प्लॅन करत आहात तर इट इज बेस्ट की तुम्ही इकडे येऊन आधीच बुक करा आणि इकडे येऊन तुमचं आधार कार्ड दाखवून तुमची बुकिंग कन्फर्म करा, असं सीन आहे. आणि जर बाय चान्स तुम्ही असं इमर्जन्सी मध्ये प्लॅन करत आहात, बहुतेक तुम्हाला ऑन द स्पॉट पण भेटतं, ते तुम्हाला चेक करावं लागतं. बघू आता पार्किंग कुठे भेटते. इथे द्वारमती आलाय. आता दाखवतो तुम्हाला पुढचा कसं काय. ठीक आहे, चला भेटू थोड्या वेळात. तर मित्रांनो, ज्या आश्रममध्ये आम्ही आता राहतोय ते शाही आश्रम भक्त निवास आहे. तर त्याचा आम्ही टूर देतो तुम्हाला. या. तर नितेश आम्हाला टूर देईल. चला या. जसं तुम्ही आता रूम बघा, असं म्हणजे बघा की पुढे 3 बेड्स आहेत आणि मस्त एक फॅन आहे, चांगल्यापैकी चार्जिंग स्टेशन साठी तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी इकडे एक स्विच, 2 स्विच बोर्ड आहेत, तिकडे एक स्विच बोर्ड आहे. आणि बघायला गेलं तर कपडे बिपडे वाळत घालण्यासाठी पण तिकडे जागा आहे. अनिकेतने आमचे कपडे सुकाळे घातलेले आहेत तिकडे. आणि मस्त फॅन चालू, आता थंडी खूप आहे तर थोड्या वेळाने फॅन चालू करू. बाबांचा फोटो सुद्धा बघा. त्यासोबत दाखवावं लागेल क्लिनिनेस. हा बरोबर बरोबर आहे. आणि किती स्वच्छ म्हणजे आपण बघू शकता बाथरूम आहे तिकडे. आणि असंच ह्या साईडला तुम्ही बघाल तर बस झालं. बस आहे, पण खूप नीट अँड क्लीन आहे. तर बाहेर 2,500-3,000 असे घालण्यापेक्षा तुम्ही इकडचे रूम बुक करा, प्लॅन करा व्यवस्थित, महिनाभर अगोदर बुकिंग करा. आणि जर नसेल होत तर या जागेवरती तिकडे विचार करा, त्यांना एन्क्वायरी काउंटर आहे स्टार्टिंगलाच, तिकडे विचारा. जर तिकडे रूम्स अवेलेबल असतील तर ते लोक नक्कीच देतील. फक्त रूम बुक करण्यासाठी तुमचा आधार कार्ड तुमच्यासोबत ठेवा, जेवढे लोक तुमच्यासोबत असणार त्यांच्यासोबत. आणि कसं वाटलं हे रूम तुम्ही ब्लॉगच्या कमेंटवर सांगू शकता. तर मित्रांनो, हे आहे साई प्रसादालयचं स्पेशल डायनिंगचं जेवण, जे 50 रुपयाचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो की 80 रुपयाचं आहे. तर हे बघा, त्यात सगळं आहे. 2 भाजी, कांदा, खरडा, डाळ, दही. तर आता आपण आलो जेवून. तर कसं वाटलं जेवण सांगा जरा. हे काय असतो? यमी नाही रे, कसं आहे ते सांग. आजचं जेवण ना, म्हणजे आम्ही दरवर्षी जेवतो इथे, लास्टचे 4-5 वर्ष झाले. आजचं जेवण खूप चांगलं होतं. म्हणजे असं नाही, असं नाव नाही ठेवलं पाहिजे, पण आजचं जेवण एक वेगळी टेस्ट होती, मजा आली आज जेवण. एकदम सही जेवण होतं. शेंगदाण्याची चटणी होती आज फर्स्ट क्लास. खूप मस्त, खूप मस्त. मी स्पेशल एक चपाती घेतली त्या चटणीसोबत खायला, एकदम मस्त, मजा आली. पोट फुल भरलं. आणि आधी मी बोललो की 80 रुपयाला थाळी आहे, पण 50 रुपयाची आहे. आणि पोट भरून खाऊ शकतो, अनलिमिटेड रिफिल करू शकतो, जे हवं ते. हां, वेस्ट करू नका. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, जेवढं तुमच्या पोटाला पचेल तेवढंच खा. अन्न वाया घालवू नका, कारण हा प्रसाद आहे, प्रसाद वाया घालवायचा नसतो आपल्याला. तर त्या हिशोबाने तुम्ही
या इकडे महाप्रभूचा लाभ घ्या बस एवढंच म्हणायचं. पण खूप भाविकांना मी बघितलं की खूप वेस्ट करत होते, पण आम्ही काय बोलू शकत नाही. पण असं करू नका प्लीज, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि हे खरं आहे. अन्न कोणाला नाही मिळत, ज्यांना जे मिळतं त्यांना खरं कधी किंमत नसते. पण तुम्ही किंमत ठेवा जे तुम्हाला मिळते त्याची. चला मग आता असंच राऊंड मारतोय शतपावली सगळ्यांची. पावली नाही जेवण जास्त जेवलंय सगळे. तर जरा चला झिरो येतोय आम्ही. चला मग चालूया. तर मित्रांनो आता रूमचं चेकआउट झालं आहे. तुम्हाला आमचा मॅनेजर दाखवलो मी, नयन सैतावडेकर. नयन चैतावडेकर आत आहे, अजून आला नाही ती लोक, कारण बाकीच्या फॉर्मॅलिटीज करतात. तर तोपर्यंत तुम्ही असं एक झलक मारा. किती मोठा कंपाऊंड आहे, फक्त एका भक्त निवासता. तुम्हाला एक असं पूर्ण दाखवतो पण मी. खूप मस्त वाटतं कारण खूप ग्रीनरी आहे आणि एवढे झाड आहेत ना, खूप मस्त वाटतं एकदम. या प्रकारे जर तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात ना, तुम्हाला बहुतेक जास्त ऊन असं हे वाटणार पण नाही, कारण झाडं खूप नाही लावली खूप गेलेली सावली आहेत. खूप सावली खूप मध्ये सावली आहे. मध्ये तुम्हाला ऊन थोडं पण नाही आहे. कारण बघा आजूबाजूला पण बघा तुम्हाला, आता पण आम्ही सावलीमध्ये जाऊ. हां. तर त्या प्रकारे आता आम्ही सगळ्यांनी चेकआउट केलेलं आहे. तर गाडीकडे निघूया, कारण आपल्याला आता पुढे जाऊन बाकीचे कामं पण करायचे आहेत. थोडेफार प्रसादाचे गोष्ट आहेत, काही फळं घ्यायचे आहेत. चला निघूया आणि बाकीचे ब्लॉग आपण मध्ये कुठे थांबलो तर तिकडे स्टार्ट करू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी गेल्यानंतर मोस्टली चला आता आपण निघूया गाडीकडे. मग आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे पेरू घ्यायचे आहेत. आपण नाशिकला येतो तर दरवेळी पेरू घेतो, इकडचे पेरू खूप फेमस आहे. तर नेक्स्ट स्टॉप पेरू स्टॉप. चला.